गुड मॉर्निंग सगळ्यांना. लेक्चरला जे आहे आपण क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट जो आहे तो सुरू केलं होतं. तर जनरली जे आहेत एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये जे आहे जर आग लागली किंवा इतर काही घटना घडली, फ्लड आलंय, अर्थक्वेक आलं, असे कॉमन आहेत नॉर्मल इव्हेंट एखाद्या आली, घटना घडली कधी वाईट, त्यामुळे काय होतं जनरली त्या व्यवसाय संस्थेच्या स्टॉक आणि ऍसेट ह्या डिस्ट्रॉय होतातच. त्यावरती जे आहेत इन्शुरन्स पॉलिसी जी उतरवली असेल तर त्याचा जे आहे क्लेम त्यांना करता येतो आणि ती भरपाई त्यांना मिळते. परंतु जो रेग्युलर बिझनेस जो आहे तर तो रेग्युलर बिझनेस सुद्धा त्यामुळे काय होत असतो, डिस्टर्ब होत असतो. मग हा रेग्युलर बिझनेस आहे, त्या बिझनेस मध्ये जे आहे अशी घटना घडल्यामुळे त्यांचं काय होतं, प्रोडक्शन जे आहे ते स्टॉप होतं. कधी कधी फुल्ली स्टॉप होतं, कधी कधी पार्टली होतं. जशी घटना घडली असेल, किती व्यापक स्वरूपात घडली त्यावरती डिपेंड असतं. मग अशा वेळेस जर प्रोडक्शन जर थांबलं तर अर्थात त्या ठिकाणी काय होईल, सेल थांबेल किंवा सेलचं प्रमाण कमी होईल. आणि प्रॉफिट हा कशावर डिपेंड असतो, सेल्स वरती डिपेंड असतो. नो सेल तर नो प्रॉफिट. म्हणजे प्रोडक्शन जर स्टॉप झालं तर सेल्स ऑटोमॅटिकली स्टॉप होईल आणि सेल्स स्टॉप झाला तर त्याचा परिणाम प्रॉफिट वरती होईल. मग प्रॉफिट वरती परिणाम होणं किंवा प्रॉफिट जो आहे तो कमी होणं, त्यालाच काय म्हणायचं, लॉस ऑफ प्रॉफिट. म्हणजे रेग्युलर चालू असणारा बिझनेस जो आहे त्याच्यामध्ये डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे नेहमीचा होणारा प्रॉफिट जो आहे तो कमी होतो. मग हा कमी होणारा प्रॉफिट जो आहे त्याला काय म्हटलं जातं, लॉस ऑफ प्रॉफिट. आता हा लॉस ऑफ प्रॉफिट जो आहे, व्यवसाय संस्था ज्या आहेत नेहमी काय करते, ह्या लॉस ऑफ प्रॉफिट वरती काय करत असते, पॉलिसी उतरवत असते. मग आता पॉलिसी उतरवताना ते एक पिरियड गृहीत धरतात की किती महिने आपला बिझनेस बंद राहू शकेल, किती म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपला बिझनेस पूर्ववत चालू होण्यासाठी किती वेळ लागेल. हा जो आहे रिऑर्गनायझेशन म्हणजे डेट ऑफ फायर टू रिऑर्गनायझेशन जो पिरियड आहे, हा पिरियड गृहीत धरला जातो पॉलिसी. म्हणजे गृहीत धरून ती पॉलिसी उतरवली जाते. मग तो जो पिरियड आहे जो गृहीत धरलेला, तर त्या पिरियडला काय म्हटलं जातं, इंडिमिनिटी पिरियड, पॉलिसी पिरियड त्याला म्हटलं जातं. या पिरियड साठी जी पॉलिसी उतरवली जाते तिला काय म्हटलं जातं, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. जो लॉस ऑफ प्रॉफिट जो आहे, जो झालेला लॉस आहे, त्यासाठी जो पिरियड गृहीत धरला जातो पॉलिसी इन्शुरन्स कंपनी जे आहे, मग तो जो पॉलिसी पिरियड आहे त्या पिरियड मध्ये जे इन्शुरन्स पॉलिसी उतरवली आहे तिला काय म्हणायचं, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. मग आता लॉस ऑफ प्रॉफिट जो आहे, लॉस ऑफ प्रॉफिट जो आहे तो कशावर डिपेंड असतो, की जो सेल जो आहे, जो तुमचा सेल झाला नाही त्या महिन्यामध्ये, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी जी आहे ती कशावर डिपेंड असते, की जो तुमचा सेल झाला नाही जेवढ्या महिने, आग लागल्यापासून तर बिझनेस पुन्हा सुरू होईपर्यंत जेवढा तुमचा सेल झाला नाही, म्हणजे अनअवेलेबल सेल्स आपण त्याला आपण शॉर्ट सेल्स म्हणतो, की जो झाला नाही आपला, जेवढं आपलं नुकसान झालं त्याला काय म्हणायचं, शॉर्ट सेल्स. मग आपला हा शॉर्ट सेल जो आहे त्या शॉर्ट सेल्स वरती काय केली जाते, पॉलिसी उतरवली जाते, तिला लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. आता ही लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी जी आहे, किंवा आता इथे तुम्ही बघितलं क्लेम फॉर कॉन्सिक्वेन्शियल लॉस, म्हणजे नेहमी आपला जो प्रॉफिट चालू असतो त्या प्रॉफिट मध्ये जे आहे अचानक तो प्रॉफिट कमी होणं म्हणजे लॉस होणं, म्हणजे तो कॉन्सिक्वेन्शियल सिक्वेन्स नुसार जे आहे होणारा जो प्रॉफिट जो आहे तो न होता अचानक लॉस. हा जो लॉस आहे तर त्या लॉस वरती केलेली पॉलिसी त्याला लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. आता ही पॉलिसी करत असताना आपल्याला शॉर्ट सेल्स महत्वाचा असतो, की आपलं जे आहे जो पिरियड ठरवलेला आहे पॉलिसी, जेवढा बंद राहण्याचा पिरियड आहे, म्हणजे व्यवसाय आपला एखादं संकट आल्यानंतर व्यवसाय किती महिने बंद राहू शकतो असा हा पिरियड गृहीत धरला जातो. पण तो पिरियड जो आहे त्या पिरियड मध्ये आपला जेवढा शॉर्ट सेल्स आहे तेवढा शॉर्ट सेल्स वरती काय केलं जातं, पॉलिसी. आता यासाठी जे आहेत आपल्याला डिसलोकेशन पिरियड, म्हणजे ऍक्च्युअल जे आहेत आपल्या व्यवसायामध्ये आलेले संकट तर पुन्हा तो व्यवसाय सुरू होण्यापर्यंतचा पिरियड जो आहे त्याला काय म्हटलं जातं, डिसलोकेशन पिरियड. म्हणजे डेट ऑफ फायर टू डेट ऑफ रिऑर्गनायझेशन.
पुन्हा चालू, हा डिसलोकेशन पिरियड आहे. म्हणजे प्रत्यक्षात व्यवसायामध्ये आग लागली किंवा इतर संकट आलं, त्या संकटापासून तो पुन्हा तो व्यवसाय चालू होण्याचा पिरियड जो आहे त्याला म्हटलं जातं डिसलोकेशन पिरियड. आणि पॉलिसी जे उतरवलेला पिरियड असतो तो पिरियड माहित नसतो. म्हणजे कधी आग लागणार आहे, किती दिवसात चालू, तो गृहीत धरला जातो. आग लागल्यानंतर साधारणतः 4 महिने. असं तो गृहीत धरलेला पिरियड आहे, पॉलिसी पिरियड आहे. त्याला काय म्हटलं जातं? इंडिमिनिटी पिरियड. इट इज पिरियड विच इज मेंटेन इन द लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. प्रॉफिट पॉलिसी जी आहे त्यावरती त्यांनी काय केलं जातं? गृहीत धरलं जातं 4 महिन्यांचा बिझनेस बंद राहणार, 4 महिन्याचा लॉस होणार आहे. मग आता हे जो पिरियड आहे डिसलोकेशन, ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड जो आहे तो ऍक्च्युअल आग लागल्यापासून इतके दिवस बंद राहिला, आणि इंडिमिनिटी पिरियड जो आहे तो पॉलिसीमध्ये गृहीत धरलेला पिरियड आहे. मग ह्या दोन पिरियड मध्ये जो कमी पिरियड असेल, विच एव्हर इज लेस, इंडिमिनिटी पिरियड और डिसलोकेशन पिरियड, विच एव्हर इज लेस टू बी कन्सिडर व्हाईल कॅल्क्युलेटिंग शॉर्ट सेल. म्हणजे यामध्ये हे दोन पिरियड आहे, यामध्ये जो कमी असेल त्या पिरियडचा शॉर्ट सेल्स काय केला जातो? गृहीत धरला जातो. तुम्ही पॉलिसी 6 महिने, पॉलिसी पिरियड तुमचा 6 महिन्याचा आहे आणि ऍक्च्युअल बिझनेस तुमचा 4च महिने बंद राहिला, तर तुम्हाला पॉलिसी 6 महिन्याची मिळेल की 4च महिन्याची? ऍक्च्युअल जेवढा बंद राहिला तेवढीच मिळेल. पॉलिसी तुम्ही वर्षाची उतरू शकता, 1 वर्षापेक्षा जास्त पॉलिसी उतरवता येत नाही. इंडिमिनिटी पिरियड तुमचा जास्तीत जास्त 12 महिन्याचा असू शकतो, त्यापेक्षा कमी. मग तुमचा डिसलोकेशन पिरियड आणि इंडिमिनिटी पिरियड जो आहे त्यामध्ये जो कमी असेल त्या पिरियडचा शॉर्ट सेल्स काय केला जातो? कन्सिडर केला जातो लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. मग आता आता हा जो डिसलोकेशन पिरियड तुम्हाला समजला, डेट ऑफ फायर टू रिऑर्गनायझेशन ऑफ द बिझनेस, हा जो पिरियड आहे त्याला डिसलोकेशन पिरियड म्हटलं जातं. इंडिमिनिटी पिरियड जो आहे तो लॉस ऑफ प्रॉफिट मध्ये गृहीत धरलेला पिरियड, त्याला पॉलिसी पिरियड आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर आता शॉर्ट सेल्स, तिसरी कन्सेप्ट जी आहे ती शॉर्ट सेल्स. मग आता शॉर्ट सेल्स कशाला म्हणायचं? की तुमचा जो बिझनेस बंद राहिलेला पिरियड आहे त्या पिरियड मध्ये न झालेला सेल्स तुमचं झालेलं ते शॉर्टेज म्हणता येईल. मग आता शॉर्ट सेल जर तुम्हाला शोधायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतो? प्रिव्हियस इयर करस्पॉन्डिंग पिरियड जो आहे तो तुम्हाला शोधावा लागतो. प्रिव्हियस इयर करस्पॉन्डिंग पिरियड म्हणजे आता जर तुमचा पिरियड 3 महिने जर तुमचा बिझनेस बंद असेल, मागच्या वर्षी त्याच 3 महिन्यामध्ये तुमचा बिझनेस चालू होता, त्याचा सेल किती आहे आणि आत्ताचा बंद असलेल्या पिरियड मध्ये सेल किती आहे, यांच्यामधला डिफरन्स म्हणजे काय म्हटलं जातं? त्याला शॉर्ट सेल्स. म्हणजे सेल्स फॉर करस्पॉन्डिंग इयर ऑफ प्रिव्हियस इयर ऑफ इंडिमिनिटी और डिसलोकेशन. मागच्या वर्षी तो पिरियड जो आहे तो करस्पॉन्डिंग पिरियड, तो पिरियड त्यामधला सेल्स आणि सध्याचा ड्युरिंग दी सेल्स ड्युरिंग दी इंडिमिनिटी और डिसलोकेशन पिरियड, यांच्यामध्ये असणारा डिफरन्स जो आहे तो म्हणजे शॉर्ट सेल्स. त्यानंतर शॉर्ट सेल्स मिळाल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज काढायचं असतं. तर मग आपल्याला शॉर्ट सेल्स मिळाला, ऍक्च्युअल आपला लॉस किती झाला टोटल, तर तो आपल्याला मिळाला. आता ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज, तुमचा बिझनेसचा ट्रेंड कसा आहे, मागच्या वर्षी तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट किती होता, किती पर्सेंट होता, या वर्षी किती असणार आहे, तर तो जसं आपण लॉस ऑफ स्टॉक मध्ये बघितलं तसं. पण या ठिकाणी फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. नेट प्रॉफिट फॉर दी प्रिव्हियस इयर प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस. इन्शुअर स्टँडिंग चार्जेस म्हणजे पॉलिसी मध्ये अलाउड असलेले चार्जेस, रेंट, रेट, टॅक्सेस, इंटरेस्ट ऑन लोन्स, salaries of permanent staff, salaries of skilled workers, तर हे जे आहे ते सगळे त्यामध्ये पॉलिसी मध्ये अलाउड असले. डिवायडेड बाय सेल्स फॉर द प्रिव्हियस इयर्स मल्टिप्लाय 100. तुमच्या पीडीएफ मध्ये जे आहे ते मल्टिप्लाय 100 जे आहे ते राहिलेलं आहे, तर ते तुम्ही त्या ठिकाणी ऍड करून. हा ग्रॉस प्रॉफिट रेटचा जो आहे तो फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आता शॉर्ट या ठिकाणी तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट तुम्हाला दिलेला असतो, इन्शुअर स्टँडिंग चार्जेस तुम्हाला दिलेला असतो, आणि प्रिव्हियस इयर मागच्या वर्षाचं जे फायनान्शियल इयर आहे त्याचा पूर्ण सेल तुम्हाला दिलेला असतो. फॉर्म्युल्यामध्ये ह्या अमाउंट टाकायच्या आणि तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज मिळेल. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज मिळालं की शॉर्ट सेल्स मल्टिप्लाय ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे तुमचा ऍक्च्युअल लॉस ऑफ प्रॉफिट तुम्हाला मिळेल. म्हणजे तुमच्या शॉर्ट सेल्स वरती किती लॉस ऑफ प्रॉफिट झाला तो तुम्हाला काढायचा. लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू शॉर्ट सेल्स मल्टिप्लाय
ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट मिळाल्यानंतर तुम्हाला ऍव्हरेज क्लॉज, अमाऊंट ऑफ पॉलिसी जर तुम्हाला दिलेला असेल, अमाऊंट ऑफ पॉलिसी तुम्हाला दिलेली असेल, पॉलिसी अमाऊंट तुम्हाला दिलेली असेल, तर ही पॉलिसी अमाऊंट जी आहे ही शॉर्ट सेल्स पेक्षा जर कमी असेल, शॉर्ट सेल्स पेक्षा कमी असेल किंवा आता इन्शुअर्ड कव्हर रिक्वायर्ड आहे, तर त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला काय करायचं, ऍव्हरेज क्लॉज करायचं असतं. Average clause is equal to amount of policy divided by insurance cover required multiply loss of profit. Amount of policy तुम्हाला दिलेली असते, लॉस ऑफ प्रॉफिट तुम्ही कॅल्क्युलेट केलेला असतो. तुम्हाला इन्शुअर्ड कव्हर्ड रिक्वायर्ड जो आहे तो शोधायचा. मग इन्शुअर्ड कव्हर्ड रिक्वायर्ड म्हणजे तुमच्या आग लागल्यापासून पाठीमागचे 12 मंथ एंडिंग, 12 मंथ एंडिंग अप टू द डेट ऑफ फायर, डेट ऑफ फायर पासून मागच्या 12 महिन्याचा सेल जो आहे तो सेल तुमचा कसा आहे, तो सेल्स मल्टिप्लाय ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. मग हे सेल्स गुणिले ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज केल्यावर तुम्हाला इन्शुअर्ड कव्हर्ड रिक्वायर मिळेल त्या सेलवर. मग तो मिळाल्यानंतर तुम्ही काय करायचं, ऍव्हरेज क्लॉज करायचा. मध्ये ह्या अमाऊंट टाकल्यानंतर ऍव्हरेज क्लॉज म्हणजेच आपला नेट क्लेम, म्हणजेच अमाऊंट टू बी क्लेम. आता आपण प्रॉब्लेम कडे जाऊया. प्रॉब्लेम दिसतोय सगळ्यांना? हो सर, हो सर. ओके सर. हा प्रॉब्लेम तुम्ही सर्वांनी लिहिलेला असेल. आता आपल्या समोर एक प्रॉब्लेम आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीने आपल्याला क्लेम जो आहे तो सर्च करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामध्ये डेट ऑफ फायर दिली 1 एप्रिल 2020, डिसलोकेशन अप टू, आग लागली 1 एप्रिल 2020 ला आणि त्याचं डिसलोकेशन पिरियड दिलाय तुम्हाला 31 जुलै 2020 पर्यंत. म्हणजे एप्रिल पासून ते 31 जुलै पर्यंत तुमचा बिझनेस बंद राहिला, म्हणजे 4 महिने तुमचा बिझनेस बंद राहिला. म्हणजे तुमचा डिसलोकेशन पिरियड जो आहे किती आहे, 1 एप्रिल 2020 टू 31 जुलै 2020, म्हणजे 4 मंथचा डिसलोकेशन पिरियड आहे. तुम्हाला पुढे दिला पिरियड ऑफ इंडिमिनिटी, पॉलिसी पिरियड तुम्हाला दिला 4 मंथ, डिसलोकेशन पिरियड पण 4 महिन्याचाच आहे आणि पॉलिसी पिरियड 4 महिन्याचा आहे. विच युअर इज लिस्ट करण्याची गरज नाही, दोन्ही सारखं आहे, म्हणजे तुम्ही एक त्या ठिकाणी गृहीत धरणार आहात 4 महिन्याचा पिरियड. त्यानंतर तुम्हाला पॉलिसी अमाऊंट दिली ₹3 लाख. नेक्स्ट पुढे दिले सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 2019 टू 31 डिसेंबर 2019, सेल दिले तुम्हाला मागच्या वर्षाचे 2019 चे 18 लाख रुपये. त्यानंतर 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 त्याची सेल दिली 20 लाख. म्हणजे आपली आग कधी लागली, 1 एप्रिल 2020 ला. त्याच्या अगोदरचा दिवस कोणता, 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 पासून ते मागच्या 12 महिन्याचा सेल दिला तुम्हाला 1 एप्रिल 2019, म्हणजे आफ्टर 12 मंथ एंडिंग अप टू दी डेट ऑफ फायर, आग लागल्यापासून मागच्या 12 महिन्याचा सेल दिला तुम्हाला 20 लाख. नेट प्रॉफिट फॉर द इयर 2019, लास्ट इयरचा नेट प्रॉफिट दिला ₹2 लाख आणि स्टँडिंग चार्जेस ₹2 लाख. स्टँडिंग चार्जेस दिले तुम्हाला ₹2 लाख आणि त्याच्यामध्ये सांगितलं आउट ऑफ विच ₹40,000 वेअर अनइन्शुअर्ड. आपल्याला इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस लागतात. मग आता स्टँडिंग चार्जेस 2 लाख आहे ना, अनइन्शुअर्ड 40,000 आहे, म्हणजे इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस किती असले पाहिजे, स्टँडिंग चार्जेस 2 लाख आहेत, त्याच्यात अनइन्शुअर्ड 40 आहे, म्हणजे 1,60,000 आपले काय आहेत, इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. पुढे आपल्याला माहिती दिली सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड. ऍक्च्युअल अमाऊंट डायरेक्ट आपल्याला त्यांनी डिसलोकेशन पिरियड जो आहे आपला 1 एप्रिल 2020 ते 31 जुलै 2020 चा डायरेक्ट त्या पिरियडचा आपल्याला काय दिला, सेल दिला 2 लाख रुपये. अँड ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड, आणि जो डिसलोकेशन पिरियड आहे त्याचा प्रिव्हियस इयरचा करस्पॉन्डिंग पिरियड जो आहे त्या इयरचा इन द लास्ट इयर ₹6 लाख, म्हणजे करस्पॉन्डिंग पिरियडचा 6 लाख रुपये दिला आणि करंट डिसलोकेशन पिरियडचा 2 लाख रुपयाचा सेल दिले. एवढी माहिती आपल्याला दिली. यानुसार आपल्याला काय करायचंय, अमाऊंट टू बी क्लेम जे आहे ती सर्च करायची. मग आता फर्स्ट स्टेप जे आहेत प्रॉब्लेम सोल्युशन करत असताना अगोदर आपण आपल्या सगळ्या डेट ज्या आहेत, पिरियड जे आहेत ते त्या ठिकाणी लिहायचे आहेत. मग सुरुवात जे आहे
फर्स्ट डेट ऑफ फायर, फर्स्ट एप्रिल 2020. Dislocation period, dislocation period किती आहे? 1 एप्रिल 2022. किती महिने बिझनेस बंद राहिला? 31 जुलै पर्यंत, 31 जुलै 2020. म्हणजे किती महिने? 4 4 महिने, 4 महिने. आणि इंडिमिनिटी पिरियड आपल्याला दिला आहे, इंडिमिनिटी पिरियड, इंडिमिनिटी पिरियड 4 मंथ. म्हणजे दोन्ही पिरियड जे आहेत ते कसे आहेत? सेम आहेत. पॉलिसी जे आहे तर जो कमी आहे ते गृहीत धरते. या ठिकाणी दोन्ही पिरियड जे आहेत ते सेम आहेत. म्हणजे 4 महिन्याचा पिरियड आहे, म्हणजे आपला डिस्लोकेशन पिरियड जो आहे तोच इंडिमिनिटी पिरियड आहे. म्हणजे ही माहिती आपल्याला समजलेली आहे. आता आपल्याला शॉर्ट सेल जो आहे, शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करायचा आहे. मग शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करत असताना काय करतो आपण? करस्पॉन्डिंग पिरियडचे सेल्स लेस करंट डिस्लोकेशन पिरियडचे सेल्स, म्हणजे यामध्ये येणारा डिफरन्स जो आहे तो शॉर्ट सेल्स. मग अगोदर जे आहेत आपल्याला करस्पॉन्डिंग पिरियड आणि करंट डिस्लोकेशन पिरियड समजला पाहिजे. या ठिकाणी जे आहेत आपण एक इयर तयार करू समजण्यासाठी. इथे आहे 1 एप्रिल 2020 to 31 डिसेंबर 2020. हे करंट फायनान्शियल इयर तुमचं होतं. त्यामध्ये आग लागली, सॉरी इथे जानेवारी घ्यायची, 1 जानेवारी 2020 टू 31 डिसेंबर हे तुमचं करंट फायनान्शियल इयर आहे. आग लागली 1 एप्रिलला, 1 एप्रिलला जे आहेत आग लागली, 1 एप्रिल 2020. आणि बिझनेस बंद राहिला किती? एप्रिल, मे, जून आणि जुलै, म्हणजे 31 जुलै. म्हणजे 1, 2, 3 आणि 4, म्हणजे तुमचा 4 मंथ जो आहे, 4 मंथ पिरियड जो आहे काय आहे? डिस्लोकेशन पिरियड आहे. मग आता तुमचं हे करंट फायनान्शियल इयर आहे 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020. मग प्रिव्हियस इयर कसं असेल? 1 जानेवारी 2019 31 डिसेंबर 2019 हे प्रिव्हियस फायनान्शियल इयर आहे. मग यामध्ये करंट फायनान्स इयर जे आहे, फायनान्शियल इयर ते जे आहे 1 एप्रिल ते 31 जुलैला काय झाला? बिझनेस 1 एप्रिलला आग लागली, द डेट ऑफ फायर, आणि 4 महिने बंद राहिला बिझनेस 31 जुलै पर्यंत. पुढे 1 ऑगस्ट पासून रिऑर्गनाइज झाला. मग हे 4 महिन्याचा हा जो आहे करंट डिस्लोकेशन, हा जो पिरियड जो आहे हा कोणता आहे? करंट डिस्लोकेशन पिरियड. मग याचा करस्पॉन्डिंग पिरियड पाठीमागच्या वर्षी, पाठीमागची 1 एप्रिल 2019 ते 31 जुलै 2019 हा जो पिरियड आहे हा कोणता आहे? करस्पॉन्डिंग पिरियड. मग तुमचा हा जो पिरियड आहे करंट डिस्लोकेशन पिरियड, करंट डिस्लोकेशन पिरियड मध्ये किती सेल झाला तुमचा? इथे हा जो डिस्लोकेशन पिरियड आहे, डिस्लोकेशन पिरियड, याच्यामध्ये सेल्स किती झाला तुमचा? फक्त 2 लाख रुपये झाले. शेवटी तुम्हाला दिले शेवटच्या ओळीमध्ये बघा, इथे दिलं सेल्स ड्युरिंग द डिस्लोकेशन पिरियड ₹2 लाख. म्हणजे 2 लाख रुपये जो आहे तो तुमचा काय झाला? डिस्लोकेशन पिरियड मध्ये सेल झाला. आणि ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड म्हणजेच 1 एप्रिल 2019 ते 31 जुलैला किती झाला तुमचा सेल?
6 लाख, म्हणजे करस्पॉन्डिंग पिरियड मध्ये जे आहे तुमचा 6 लाख सेल झाला आणि डिसलोकेशन पिरियड मध्ये 2 लाख झाला. म्हणजे या माहितीवरून तुम्हाला काय करायचंय, शॉर्ट सेल्स. पुढे पुढची स्टेप जी आहे ती आहे शॉर्ट सेल्स. शॉर्ट सेल्स, शॉर्ट सेल्स इज इक्वल टू सांगा फॉर्म्युला, सेल्स फॉर corresponding period of previous year less sales for current dislocation period or indemnity period. आलंय लक्षात. मागच्या वर्षाचे 4 महिने आणि चालू वर्षाचे 4 महिने, म्हणजे चालू वर्षाचे म्हणजे बंद राहिलेले 4 महिने, मागच्या वर्षाचे चालू असलेले 4 महिने, यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे काय, शॉर्ट सेल्स. मग आता करस्पॉन्डिंग पिरियडचे सेल्स तुमचे होते 6 लाख रुपये आणि डिसलोकेशन पिरियडचे किती आहे 2 लाख रुपये, म्हणजे तुमचे शॉर्ट सेल जे आहेत ते किती आले 4 लाख. लक्षात आले. शॉर्ट सेल्स करस्पॉन्डिंग पिरियड मधून काय केलं, करंट डिसलोकेशन पिरियड चे सेल जे आहेत ते वजा केले. आता शॉर्ट सेल्स मिळाले आपल्याला 4 लाख रुपये. आता आपल्याला पुढे ग्रॉस प्रॉफिट रेट सर्च करायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट रेट, ग्रॉस प्रॉफिट रेट कोण सांगतं फॉर्म्युला मला, ग्रॉस प्रॉफिट रेट किंवा ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. Net profit for the year नेट प्रॉफिट for the year plus फॉर द इयर नाही, नेट प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षाचा. आपल्याला करंट इयरचं प्रॉफिट माहिती नाही. प्रिव्हियस इयर प्लस insured standing charges insured standing charges upon sales for the previous year sales for the previous year into 100 previous year multiply 100 कारण आपण ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज बघतो. या ठिकाणी जे आहेत आपल्याला आता नेट प्रॉफिट, मागच्या वर्षाचा नेट प्रॉफिट आपल्याला सांगितलंय, किती सांगितलं 2019 चा नेट प्रॉफिट या ठिकाणी दिलाय. नेट प्रॉफिट फॉर द इयर 2019 रुपीज 2 लाख, 2 लाख रुपये जे आहेत आपल्याला काय दिलाय नेट प्रॉफिट दिला, आणि स्टँडिंग चार्जेस दिले 2 लाखाचे. पण आपल्याला इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस, स्टँडिंग चार्जेस 2 लाखाचे दिले, त्यामध्ये इन्शुअर्ड 40 लाख होते, म्हणजे 1,60,000 तुमचे इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आहे. चला आता नेट प्रॉफिट टाकूया. नेट प्रॉफिट रुपीज 2 लाख प्लस ब्रॅकेट मध्ये घ्या आपले स्टँडिंग चार्जेस आहे टोटल 2 लाख, पण त्यामध्ये अनइन्शुअर्ड किती होते 40,000 डिवायडेड बाय सेल्स. किती सेल्स आहे प्रिव्हियस इयरचे, मग आपलं प्रिव्हियस इयर कोणतं 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019. मग किती आहे 1 जानेवारी 19 ते 31 डिसेंबर 19, 18 लाख रुपये. 18 लाख शेअर म्हणजे प्रिव्हियस इयरचे जे आहेत ते 18 लाख गुणिले आता रुपीज 2 लाख नेट प्रॉफिट, insured standing 1,60,000 divided by 18 lakh multiply
100. मग करा आता 3,60,000 भागिले 18,00,000 गुणिले 100 100. म्हणजे किती आले? 20%. 20%. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज मिळाले, शॉर्ट सेल्स मिळाले, म्हणजे आपल्याला लॉस ऑफ प्रॉफिट थर्ड स्टेप जे आहे ते आहे लॉस ऑफ प्रॉफिट. मग करा लॉस ऑफ प्रॉफिट is equal Short to sales into short short sale sales into gross Into of profit. gross profit rate. into gross Gross profit profit rate. rate. into ग्रॉस प्रॉफिट रेट किंवा ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. percentage. आता आपला शॉर्ट सेल्स किती आला? रुपीज 4 लाख. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज किती आले? 20%. म्हणजे अर्थात आपला लॉस ऑफ प्रॉफिट किती आहे? 4 लाखाच्या 20%. किती? 80,000. 80,000 रुपये. इथपर्यंत लक्षात आलं? फर्स्ट स्टेप जे आहे शॉर्ट सेल, सेकंड स्टेप जे आहे ग्रॉस प्रॉफिट रेट आणि थर्ड स्टेप जे आहे ती लॉस ऑफ प्रॉफिट. आता फोर्थ स्टेप जे आहे ती काय आहे? ऍव्हरेज क्लॉज. आपल्याला काय दिली? पॉलिसी अमाऊंट दिलेली आहे. शॉर्ट सेल्स आपल्याला 4 लाख, पॉलिसी अमाऊंट आहे 3 लाख. म्हणजे पॉलिसी अमाऊंट कमी आहे, ऍव्हरेज क्लॉज आपण त्या ठिकाणी करणार आहोत. किंवा इन्शुअर्ड कव्हर्ड रिक्वायर जरी काढलं, इन्शुअर्ड कव्हर्ड रिक्वायर जे आहे ते जरी पॉलिसी अमाऊंट पेक्षा जास्त आलं, आपल्याला ऍव्हरेज क्लॉज करावा लागतो. मग आता नेक्स्ट जे आहे ऍव्हरेज क्लॉज. नेक्स्ट स्टेप जी आहे ती घ्या. ऍव्हरेज क्लॉज इज इक्वल टू, सांगा मला फॉर्म्युला. Amount of policy Policy. अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय insurance over required. इन्शुरन्स कव्हर्ड Required. Into loss of profit. Into loss of profit. into loss Of ऑफ प्रॉफिट. आता आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट ऑफ पॉलिसी माहिती आहे, लॉस ऑफ प्रॉफिट माहिती आहे. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड माहिती आहे का? नाही. म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचं? इन्शुरन्स कव्हर्ड रिक्वायर्ड, इन्शुरन्स कव्हर्ड रिक्वायर्ड शोधायचं. मग इन्शुरन्स कव्हर्ड रिक्वायर्ड इज इक्वल टू सेल्स फॉर For the 12 काय 12 मंथ एंडिंग, month. 12 मंथ ending. एंडिंग On On the date of fire. ऑन दी Date of fire. रेट ऑफ फायर. म्हणजे आग लागल्यापासून 12 महिने पाठीमागे. मल्टिप्लाय ग्रॉस Gross of प्रॉफिट profit rate. Rate. ग्रॉस प्रॉफिट रेट. Rate. मग आता आपल्याला आग लागली 1 एप्रिलला, मग आपल्याला 31 मार्च पासून तर मागच्या 1 एप्रिल पर्यंत सेल आपल्याकडे आहे का? बघा आता या ठिकाणी जे आहे इथे जे आहे 1 एप्रिलला जे आहे आग लागली, मग इथे आहे 31 मार्च 2020. यापासून तर मागच्या 12 महिने 20 लाख आहे. म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 चा सेल दिलाय का आपल्याला? हो दिलाय 20 लाख. दिलाय, इथे दिलाय. सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2019 to 31 मार्च 2020. म्हणजे हा कोणता आहे? आफ्टर
12th मंथ एंडिंग, म्हणजे तुमची डेट ऑफ फायर जी आहे, ही डेट ऑफ फायर जी आहे, या डेट ऑफ फायर पासून मागचे 12 महिने किती दिले तुम्हाला? 20 लाख. हा सेल्स तुम्हाला समजला पाहिजे आफ्टर 12 मंथ एंडिंग आणि प्रिव्हियस इयर, ह्या मधला फरक तुम्हाला समजला तर तुम्हाला लॉस ऑफ प्रॉफिट काहीच वाटणार नाही. मग आता आपल्याला या ठिकाणी सेल्स फॉर 12 मंथ एंडिंग समजला. आता तो आहे किती? 20 लाख. 20 लाख. आणि ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे? 20%. 20%. मग 20 लाखाच्या 20% किती? 4 lakh. 4 लाख रुपीज. म्हणजे तुमचं इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड सुद्धा अमाऊंट ऑफ पॉलिसी पेक्षा कशा आहे? जास्त आहे. त्याच्यामुळे इथे काय आहे? ऍव्हरेज क्लॉज आहे. मग आता ऍव्हरेज क्लॉजचं जे आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट टाकायच्या. अमाऊंट ऑफ पॉलिसी रुपीज 3 lakh, insurance covered require rupees 4 lakh, multiply loss of stock, loss of profit किती आहे आपला? किती? 80,000. किती आला आपला लॉस ऑफ प्रॉफिट? 80,000. मग आपण अमाऊंट ऑफ पॉलिसी 3 लाख आपल्याला दिली आहे, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर 4 लाख आणि लॉस ऑफ प्रॉफिट 80,000. म्हणजे आपल्याला टोटल जो आहे नेट क्लेम जो आहे तो किती करायचा आहे? नेट क्लेम 60,000. 60,000 रुपीज. म्हणजेच अमाऊंट टू बी क्लेम रुपीज 60,000. अशा प्रकारे जे आहे तुम्हाला काय करायचंय? लॉस ऑफ प्रॉफिटचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता हा बेसिक आहे. यामध्ये अजून एक एक गोष्ट ऍड होणार. जसं आपण लॉस ऑफ स्टॉक मध्ये एक एक प्रॉब्लेम मध्ये एक एक गोष्ट ऍड केली तशा प्रकारे यामध्ये ऍड होणार आहे. म्हणजे तुमच्या 4 स्टेप ज्या आहेत त्या फिक्स आहे. 4 स्टेप यामध्ये कोणता फिक्स आहे? फर्स्ट स्टेप जी आहे तुमची ती फर्स्ट स्टेप्स शॉर्ट सेल्स. शॉर्ट सेल्स करत असताना तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? हे डेट ऑफ फायर, डिस्लोकेशन पिरियड, इंडिमिनिटी पिरियड त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी डेट टाकून घ्यावे लागतील. हे जे आहेत हे समजून देण्यासाठी तुम्हाला मी तयार केलेलं आहे. हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तयार करू शकतात. नाही तर केलंच पाहिजे अशी काही गरज नाही. म्हणजे नेक्स्ट पुढे शॉर्ट सेल्स म्हणजे सेल फॉर करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ प्रिव्हियस इयर लेस सेल्स फॉर करंट डिस्लोकेशन किंवा इंडिमिनिटी पिरियडचा. करस्पॉन्डिंग पिरियडचा 6 लाख दिला होता आणि डिस्लोकेशन पिरियडचा 2 लाख, असा आपला शॉर्ट सेल्स आला 4 लाख रुपये. नेट ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला आपण टाकला. नेट प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स फॉर द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे मागचं फायनान्शियल इयर. हे प्रिव्हियस इयरचे सेल आणि आफ्टर 12 मंथ एंडिंग शेअर यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. तर कन्फ्युजन होता कामा नये. तर प्रिव्हियस इयर सेल म्हणजे तुमचे हे 1 जानेवारी टू 31 डिसेंबर प्रिव्हियस इयर. आफ्टर 12 मंथ एंडिंग म्हणजे आग लागल्यापासून ते मागच्या 12 महिन्यापर्यंत. मग आग लागली तुमची समजा आता इथे आपल्या एप्रिल मार्च आहे त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं. समजा आग तुमची लागली इथे जुलै मध्ये लागली, 1 जुलैला आग लागली, तर मग तुमचा आफ्टर जो आहे तर कसा असेल? जुलै जून मागचे 12 महिने. कोणता महिना? ऑगस्टला लागली तर ऑगस्ट सप्टेंबर का जुलै ऑगस्ट, मागचा महिना जो आहे तो काउंट करायचा. म्हणजे 1 जुलै ते जुलै ऑगस्ट. ऑगस्ट. तर असे 12 मंथ एंडिंग जे आहे ते 12 तुम्हाला समजले पाहिजे आणि प्रिव्हियस इयर सेल तुम्हाला समजले पाहिजे. हा फरक समजला तर सहजपणे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवते. म्हणजे फर्स्ट स्टेप शॉर्ट सेल्स, सेकंड स्टेप जे आहे ते आहे ग्रॉस प्रॉफिट रेट आणि थर्ड स्टेप जे आहे ती आहे लॉस ऑफ प्रॉफिट आणि फोर्थ स्टेप ऍव्हरेज क्लॉज.
मग Average. ऍव्हरेज क्लॉज करत असताना तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, इन्शुरन्स कव्हर्ड रिक्वायर्ड जो आहे तो सर्च करायचा अगोदर. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. ऍव्हरेज क्लॉजच्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या अमाऊंट टाकायच्या आणि नेट क्लेम सर्च करायचं. तीच तुमची अमाऊंट ऑफ म्हणजे अमाऊंट टू बी क्लेम द्या, क्लेमची अमाऊंट तुमची ती असेल. अशा प्रकारे तुम्हाला हा लॉस ऑफ प्रॉफिटचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जे आहे हा संपूर्ण प्रॉब्लेम जो आहे कशावर डिपेंड आहे, फॉर्म्युल्यावर. या ठिकाणी कोणतंही अकाउंट तुम्हाला तयार करायचं नाही, फक्त फॉर्म्युले जे आहेत, फॉर्म्युले आणि डेट्स जर तुम्हाला समजल्या तर त्या ठिकाणी सहजपणे तुम्हाला अमाऊंट टू बी क्लेम सर्च करता येईल.